ते देखील केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे। निवडणुकींच्या तोंडावर अटक सत्र देखील होऊ शकतं। हो, उद्या ते कोणाला अटक करू शकतात? मोदींना, अमित शहाना ज्यांच्यापासून भीती वाटते की आम्हाला हरवू शकतील, त्या सगळ्यांनाही अटक करू शकतात। स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, बरं का, लाल बाल पाल, वीर सावरकर, या सगळ्यांची भीती वाटत होती। म्हणून ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकलं किंवा फासावर लटकवलं। मला असं वाटतं मोदींचं सरकार हे त्याच पद्धतीनं चाललंय। सरकारला भीती वाटते निवडणूक हरण्याची, लोकांचा उठाव होण्याची, त्याच्यामुळे हे सगळे नेते तुरुंगात टाकू इच्छित आहेत। अण्णा हजारेंना आधी जागा करा कुठे आहेत तिथे। अण्णा हजारे जे आहेत, बरं का, आता मला माहीत नाही कुठे असतात ते। एकेकाळी त्यांचं आंदोलन होतं या सगळ्या विरुद्ध। आता या क्षणी मला ते कुठे हरवले आहेत मला माहीत नाही। उद्धव ठाकरे यांनी एकतर्फी सांगलीमध्ये उमेदवारी घोषित करणं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे। आता असं नाना पटोले काल बोलत होते, एकीकडे जागेंसंदर्भात चर्चा सुरू आहे, दुसरीकडे अशा प्रकारे उमेदवारी जाहीर करणं हे प्रॉब्लेमॅटिक आहे। आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांशी, नाना पटोलेंशी। त्या संदर्भात, सांगली संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे। नाना पटोले हे आमचे मित्र आहेत, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यातून मार्ग कसा काढायचा तो आम्ही पाहू। सर, इससे पहले भी आप कह चुके हैं कि ईडी, इनकम टैक्स और एजेंसीज का इस्तेमाल करके नेताओं को बीजेपी में शामिल कराया जा रहा है। अरविंद केजरीवाल का भी बयान आया था कि मैं अगर बीजेपी में चला जाऊंगा तो ये सब कार्रवाई मेरे पे बंद हो जाएगी। किस तरह से देखते हैं, क्या कहते हैं? नहीं, हमारे ऊपर भी दबाव है, हमारे ऊपर भी दबाव था, आज भी दबाव है। केजरीवाल जी के ऊपर दबाव था, आज भी दबाव है। हेमंत सोरेन जी के ऊपर दबाव था, आज भी उनके परिवार पर दबाव है। अगर आपको बचना है तो हमारे पार्टी में आ जाइए। यही कानून है क्या? इस देश में कानून का राज नहीं है, वॉशिंग मशीन का राज चल रहा है। अगर आपको जेल से बचना है तो हमारे पार्टी में आ जाइए। ये कौन सा कानून है, ये कौन सा संविधान है? हम झुकेंगे नहीं। औरंगजेबाची वृत्ती असणारा औरंगजेब कोण असे शिंदे म्हणतात, आता हिंदुत्वाचा विडा आपणच उचलला असे शिंदे। काय असतो विडा? कुठल्या पानाच्या गादीवरती विडा मिळतो त्यांना विचारा हिंदुत्वाचा। हिंदुत्वाचा विडा उचललाय, बरं का। या महाराष्ट्रामध्ये अफजल खानाने सुद्धा विडा उचलला होता महाराष्ट्रावर स्वारी करून महाराष्ट्र खतम करण्याचा। त्या विड्याचा काही भाग बहुतेक शिंद्यांकडे असेल आणि त्यांचा विडा कोणत्या पानाच्या गादीवर मिळतो दिल्लीतल्या किंवा गुजरातमधल्या, ते जरा त्यांना विचारून घ्या। विजय वडेट्टीवार को अभी फिलहाल नोटिस दिया गया है कि उन्होंने जो है ऑफिशियल रेसिडेंस जो है गवर्नमेंट ने दिया गया वो छोड़ दीजिए ना। हाँ, क्या है? राज ठाकरे असं भाजपकडनं बोलत आहे। काल देखील क्या भाजप मुख्यमंत्री उद्या ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार ठरवतील। ते कोणाचे वारसदार ठरवू शकतात, बरं का। आता हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा काय आहे हे भारतीय जनता पक्षानं आम्हाला सांगण्यात की आम्ही अजून खाली घसरलेलो नाही। जे आपल्या स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा एक पक्ष फोडतात आणि महाराष्ट्र तोडण्याची स्वप्न पाहतात, त्यांच्याकडून वारसा कोणाचा काय हे काय आम्ही शिकायचं? शरद पवार हयात असताना, बरं का, त्यांचा वारसदार सुप्रिया सुळे नाहीत असं भाजप म्हणतंय। तर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप ज्या मोदींनी केले ते अजित पवार आहेत। ही भारतीय जनता पक्षाची अक्कल आहे। हा, इथे नाही आहे ती अक्कल, त्याच्यामुळे अशा प्रकारची विधानं ते करतात। थँक्यू। मोदी शहांना ज्यांच्यापासून भीती, तर देशात आणि महाराष्ट्रात सर्वात भ्रष्ट मंत्री आहेत असं राऊतांनी म्हटलेलं आहे। गोमांस निर्यात करणाऱ्यांकडूनही भाजपला निधी मिळतोय असं संजय राऊत म्हणतात। आणि महायुती